काहीतरी चुकतंय असं मी थंबनेलमध्ये लिहिलं आहे. तर ते का लिहिलं आहे ते आता आपण या रिव्ह्यूमध्ये पाहूयात. तर रानटी चित्रपट मी पाहिला, तर त्याच चित्रपटाचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत. तर पहिला आपण चित्रपटाच्या कथेकडे येऊयात. चित्रपटाची कथा अशी आहे की 2 मित्र दाखवले आहेत. पाताळपूर नावाचं गाव दाखवलं आहे. तर ते 2 मित्र पाताळपूरमध्येच लहानपणी राहत असतात आणि मग त्यातला एक मित्र पाताळपूर सोडून मुंबईमध्ये येतो आईसोबत. तर तो काय येतो त्याची त्या दोघांच्या बॅक स्टोरीज आहेत, पास्टच्या स्टोरीज आहेत, कथा आहेत. तर तो मुंबईमध्ये येतो. त्याचं नाव विष्णू दाखवलं आहे. ते कॅरेक्टर प्ले केलं आहे शरद केळकर यांनी. तर तो का मुंबईमध्ये येतो आणि नंतर मुंबईमध्ये आल्यानंतर जो त्याचा मित्र दाखवला आहे बाळा नावाचा, तो त्याला पुन्हा पाताळपूरमध्ये घेऊन जातो. तर तो का घेऊन जातो ही स्टोरी लाईन आहे. आणि मग तो गुन्हेगार बनतो. तर तो का गुन्हेगार बनतो हे सगळं, आणि नंतर मग तीच कथा चालते. त्याच्यानंतर वेगवेगळे कॅरेक्टर्स इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यानंतर. तर तेच कथेला पुढे घेऊन जातात. तर हीच काही कथा आहे. तर कथा ना थोडी प्रिडिक्टेबल आहे असं मला वाटतं. कथा चांगली आहे असं नाही म्हणता येणार की कथा चांगली नाही आहे. कथा चांगली आहे पण प्रिडिक्टेबल आहे आणि थोडी कन्फ्युजन आहे. जास्त कन्फ्युजिंग आहे. कारण एकामागोमाग एक कॅरेक्टर्स जे येत जातात ना, मग असं वाटतं आपल्याला अरे हे असं मला बघताना झालं की असं एवढे कॅरेक्टर्स काय इन्व्हॉल्व्ह होतात. तर ते थोडंसं कन्फ्युजन आहे. ते थोडंसं कन्फ्युजन त्यांनी कमी करायला हवं होतं असं मला वाटतं. कारण खूप जास्त एकत्र जेव्हा येतं तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर ते थोडंसं नक्कीच आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ब्लेंड केलेलं आहे दशावतारी पात्रांसोबत. तर ते थोडंफार त्यांनी टच द्यायचा प्रयत्न केलाय, पण तिथेही थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. थोडंसं ब्लेंडिंग अजून चांगली झाली असती. मला वाटतं ना की साऊथ टच द्यायच्या नादात मराठी टच कुठेतरी कमी पडलाय. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगू, जसा प्रवीण तरडे सरांचा जो मुळशी पॅटर्न होता त्यामध्ये जो रॉनेस होता ना, तो रॉनेस इथे मिसिंग. आणि तेच काहीतरी चुकतंय ना, तेच काहीतरी आहे जे तो रॉनेस मिसिंग आहे इथे. तर हा झाला कथेचा भाग. आता आपण ह्या चित्रपटामध्ये जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा अभिनय कसा झालाय. तर मुख्य भूमिकेत आहेत शरद केळकर. तर त्यांचा अभिनय खूप स्टीफ आहे. एकच म्हणजे ऍक्शन ऍक्शन असं जास्त झालंय. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जेव्हा आपण ओम भूतकरला मुळशी पॅटर्न मध्ये पाहतो, तो जेव्हा रॉ असतो तितकाच तो इमोशनल पण असतो. त्याची लव्ह स्टोरीचा अँगल पण त्याच्यामध्ये पण तो तितकाच इन्व्हॉल्विंग वाटतो. तसं मला वाटतं शरद केळकर यांच्या ह्याच्यामध्ये मिसिंग झालाय. आणि त्याच्यानंतर मग आता आपण बघायला गेलो की इतर जे कलाकार आहेत, संतोष जुवेकर, त्यांचाही अभिनय खूप छान आहे. पण मला वाटतं ना की त्यांच्या वाटेला तेवढा अभिनय करण्यासाठी तेवढी भूमिका आली नाहीये, तेवढा रोल आला नाहीये. पण त्यांनी जे दिलंय त्यामध्ये चांगलं केलंय. संजय नार्वेकर सर, अरे बापरे, वास्तव नंतर तो माणसाने आता ह्या रोलमध्ये पुन्हा बघणं ना खरंच ट्रीट होती. आणि थँक्यू फक्त संजय नार्वेकर सरांचा जो रोल आहे त्यांना दिला तर त्यासाठी. कारण खतरनाक रोल, जेव्हा ते मर्डर करतात तेव्हा असं वाटतं बापरे, ते एकदम राऊडी लुकमध्ये खरंच की ऍक्शन करतायत की खरंच मर्डर करतात असं वाटतं. तर त्यांच्या ऍक्शनला सलाम आहे. कारण वास्तवमध्ये त्यांनी केलं ते तसंच अगदी काटेदार. आणि राऊडीनेस, रानटीनेस जे आहे ना ते ह्याच्यामध्ये उतरवलं त्यांच्या भूमिकेमध्ये असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर जयवंत वाडकर आहेत, संजय खापरे आहेत. तर त्यांच्या सगळ्यांच्या भूमिका ऑल अँड ऑल चांगल्या आहेत. जे शरद केळकरची भूमिका आहे तीही चांगली आहे, पण फक्त थोडासा स्टिफनेस आहे ना तो थोडा कमी केला असताना तर कदाचित चांगला झाला असता. आणि रॉनेस जे मी म्हटलं ना का सुरुवातीला काहीतरी मिसिंग आहे, तो रॉनेस मिसिंग आहे. रॉ आणि इमोशनलचं जे ब्लेंडिंग आहे ना ते मिसिंग आहे असं मला वाटतं. सो हा झाला कलाकारांची बाजू झाली. कथेची बाजू आपण ऐकली. आता आपण येऊयात थोडेसे VFX जे वापरलेत ऍक्शन सीन्समध्ये. ऍक्शन सीन्स खूप छान आहेत. VFX कुठे पार्ट्समध्ये मला वाटतं की चांगले वापरलेत. पार्ट्समध्ये ते ओव्हरलॅप्स होतात की ओव्हर जास्त वाटून जातात, तर ते नव्हतं पाहिजे. साऊथ टच, पुन्हा एकदा साऊथ टच द्यायचा प्रयत्न आहे. मला वाटतं की मराठीला मराठीच राहू द्या, साऊथमध्ये जाऊ नका. तो एक रॉनेस असू द्यात.
बिंदासपणा असू द्यात, थोडे संवाद अजून चांगले असते तर मजा आली असती. संवाद चांगले आहेत, नाही म्हणत, कारण एक संवाद जो विष्णू आणि असा काहीतरीचा जो संवाद आहे तो चांगला आहे. काही संवाद चांगले आहेत, पण काही अजून थोडे रावडीवाले असते ना, जसं मराठी चालते ना, रॉनेस असतो ना मराठीमध्ये, तसे काही संवाद असतात अजून मजा आली, जसं मुळशी पॅटर्नमध्ये आहेत. सो ऑल अँड ऑल मी ह्या चित्रपटाचा म्युझिक सुद्धा चांगलं आहे, BGM जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा चांगलं आहे, पण ते पुन्हा रानटी जो शब्द आहे तो सारखा सारखा येत राहतो, तो हवा आहे, तिकडे हवा आहे, मी नाही म्हणत, पण एकदम पण ओव्हरलॅप्स नको व्हायला पाहिजे होता, तो जास्त झालाय. पण आणि BGM चांगली आहे, पण पुन्हा तेच की पार्ट्समध्ये ते चांगले वाटते, पण पार्ट्समध्ये ते काहीतरी वेगळं वाटतं, जसं मुळशी पॅटर्नमध्ये वापरलं होतं तसं नाही आहे असं वाटतं. आणि ओव्हरऑल चित्रपट मला ठीकठाक वाटला, ॲव्हरेज वाटला असं, कारण आता त्यांचीही मेहनत आहे, आपण इनडायरेक्टली बोलू नाही शकत का काय बनवलं यार असं वगैरे आपण नाही म्हणू शकत. काही युट्यूबर असं म्हणतात, पण एकदम पण दोष देणं चुकीचं आहे. त्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयत्न केला, तर प्रयत्नाला 100 मार्क्स, पण जर का अजून त्याला मराठी टच आणला असता तर नक्कीच हा चित्रपट अजून तसा मुळशी पॅटर्न झाला असता. सो माझं म्हणणं आहे की तेवढं जर का मिसिंग रॉनेस जर का त्यांनी दाखवला असता ना, तर खरंच हा चित्रपट अजून उठून आला असता. आणि डायरेक्टर जे आहेत समित कक्कड, त्यांना एवढंच सांगणं आहे की थोडा अजून रॉनेस आणा आणि प्रेझेंट करा आपल्यासमोर. हा म्हणजे पुढचा चित्रपट तुमचा नक्कीच चालेल. आणि तुमच्या मेहनतीला आणि दिसते मेहनत, पण ते थोडंफार कुठेतरी कथेला जाऊन जर का कन्फ्युजन झालं असेल तर ते नक्कीच झालंय. पण तुमच्या मेहनतीला सलाम आहे की नवीन तुम्ही प्रयत्न केलाय, मराठी इंडस्ट्रीला नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न केलाय. सो त्याला 100 मार्क्स आहेत आणि त्याला सलाम आहे. तर ह्या चित्रपटाला मी देईन 5 पैकी 3 स्टार्स. सो 3 स्टार्स, कारण त्यांनी एक 2.5 देणार होतं, पण 3 स्टार ह्यासाठी कारण त्यांनी नवीन प्रयत्न केला. आणि सगळ्या टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा की जरी हा चित्रपट ॲव्हरेज असला तरी हा चित्रपट तुमचा बजेट काढून देईल आणि पुन्हा एकदा तुम्ही नवीन चित्रपट आणाल असाच ॲक्शन, त्याच्यामध्ये तो रॉनेस मिसिंग आहे तो तुम्ही भरून काढाल. तर मित्रांनो, हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या जर का तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा, म्हणजे सपोर्ट मिळेल अजून रिव्ह्यूज बनवण्यासाठी. तर तोपर्यंत माझं यूट्यूब चॅनल पाहत राहा नवीन रिव्ह्यूसाठी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी. तोपर्यंत पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटूच आपल्या तोपर्यंत आपलं चॅनल पाहत राहा पिक्चर प्लॅटफॉर्म.